अरे नाशिक जिल्हा खड्डेमुक्त, अरे छत्रपती शिवाजी महाराज की, अरे या बीजेपी सरकारचा, बीजेपी सरकारचा प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना हार घालून आंदोलन केलं। पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तात्काळ खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित करावे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। नाशिक शहराची परिस्थिती आपण बघत आहात। 9 जुलैला जे पाऊस जोरात आला त्याच्या 2 दिवसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महापालिकेतील गटनेते, सर्व नगरसेवक आम्ही आयुक्त मॅडमांना भेटलो आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली। त्यांनी आम्हाला 8 दिवस सांगितली, आम्ही व्यवस्थित करतो, खड्डे बुजतो, वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या। तर परत पाऊस आला, काहीच काम झालेलं नव्हतं। परत 24 तारखेला गेलो, त्याच्यानंतर आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली। त्याच्यानंतर आमच्या नगरसेवकांनी जे 5 बळी गेले या शहरामध्ये तिथं आंदोलन केलं आणि काल परवा कुठे भाजपचे मंत्री संत्री सर्व आले आणि परवा त्यांनी ते बुजलं आणि परत वाहून गेलं। माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे, तुम्ही 28 रस्ते हातात घेतले, 28 रस्त्यांचं शहर आहे का? शिडकोमध्ये एक पण रस्ता नाही, सातपूरमध्ये एक पण रस्ता तुम्ही कामासाठी धरलेला नाही आणि इथं सुद्धा फक्त प्रमुख रस्ते। मग या प्रभागामध्ये जे इतर प्रमुख रस्ते असतील, कॉलनी रस्ते, याचं काय? आणि म्हणून 35,000 कोटीचा हा घोटाळा, वेळेवर कामं केली नाही, कॉन्ट्रॅक्टर स्थानिक नाही, वेळोवेळी आम्ही आंदोलनं करतो, मोर्चे करतो, निवेदनं देतो, पण हे झोपी गेलेलं सरकार आणि ह्या झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 1 जिथं आमचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे फक्त प्रभागातले नागरिक आहेत आणि असा प्रभागामध्ये कॉलन्यामध्ये जाऊन हे असं पुढच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जन आंदोलन सोडू, या प्रशासनाला जागा। धन्यवाद। शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।